क्लायमेट चेंज म्हणजे नेमकं काय? आणि आता इथं आपण पूर्ण पृथ्वीबद्दल बोलतोय. पूर्ण पृथ्वी म्हणजे ग्लोब, म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजेच जागतिक तापमान वाढ. मग हा जो टेम्परेचरचा जो डिफरन्स निघतोय त्याच्यामुळं होतात एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, आणि त्यालाच आपण म्हणतोय क्लायमेट चेंज. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स बद्दल मी दर्शकांना फक्त एकच फॅक्ट सांगू इच्छितो की 2023 साली भारतात 86% दिवसांमध्ये भारतात कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात एखादा तरी एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट सुरू होता. बऱ्याच वेळा तुमच्या जुन्या मुलाखतीत आम्ही ऐकले की फीडबॅक लूप्स बद्दल तुम्ही बोललात, ते नेमकं काय आहे? पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट 2015 मध्ये त्यावेळेस 194 देश एकत्र आले होते, आणि त्याच्यामध्ये असं डिसाईड झालं होतं की आता पाणी इथंपर्यंत आलेलं आहे, पाणी इथंपर्यंत आलं आहे, काय पण करून आता आपल्याला पृथ्वीला वाचवायचं आहे. उदाहरणार्थ ऑडियन्सला जर सांगायचं झालं तर समजा एक रूम आहे, पूर्ण रूमवरती पूर्ण वॉलपेपर लावलेला आहे, कागद लावलेला आहे. तुम्ही काडी लावला, काडीपेटी लावला, ती काडीपेटी तुमच्या पायाखाली पडली, तर ती जोपर्यंत तुमच्या पायाच्या जवळ आहे, पायाच्या खाली आहे, तोपर्यंतच त्याला तोडवून तुम्ही मुजवू शकताय. पण ती आग एकदा जर पसरत गेली तर ती आगच अजून आग बाहेर लावेल. आणि असा दानव जागा करण्याचं काम म्हणजे हे क्लायमेट चेंज, आणि हे रोखण्यासाठी पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट झाली की 2015 मध्ये. आणि आता सध्या तुम्हाला सगळ्यात शॉकिंग गोष्ट वाटेल, ऑडियन्सला पण सगळ्यात शॉकिंग गोष्ट वाटेल, आपण 2024 मध्येच 1.5 डिग्रीचा मार्क क्रॉस केलेला आहे. जी रियालिटी तुम्ही आता मांडलीत ती प्रत्यक्षात कुठल्याही मीडियावरती हे अवेलेबल नाहीच आहे, पण ह्याचा आपल्या आयुष्यावरती कशा प्रकारे भविष्यात इम्पॅक्ट होऊ शकतो? त्या महासागरामध्ये ज्या प्रकारचं टेम्परेचर आहे, ज्या प्रकारचं प्रेशर आहे, ज्या प्रकारचं मॉइश्चर आहे, त्याप्रमाणे हे साऊथ इंडियामधला हा मॉन्सून तयार होतो. त्यातली एकही गोष्ट हल्ली, टेम्परेचर, प्रेशर किंवा मॉइश्चर, त्यातली एकही जरी गोष्ट आली तर साऊथ इंडियाचा मान्सून हल्ला. मग विचार करा, हे आपल्या पूर्ण भारतात ज्याला आपण 150 करोड आबादी म्हणतोय, त्याचं भविष्य किती धोक्यामध्ये आहे, आणि हे तुम्हाला मीडियामध्ये कोण सांगते काय? ही तर फक्त सुरुवात आहे. ते सांगली मिरजमधला जून महिन्यात न झालेला पाऊस असेल, साऊथ इंडियामध्ये आता जे पावसाळा कमी व्हायला तो प्रकार असेल, किंवा तामिळनाडूमध्ये परवा पूर आलेला तो असेल, ही फक्त एक सुरुवात आहे.